दोन ओव्हरीज. तर पिट्युटरी ग्लँड कोणते हार्मोन सिक्रेट करते? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन दॅट इज FSH आणि ल्युटिनायझिंग हार्मोन दॅट इज LH. देन ओव्हरीज दोन हार्मोन सिक्रेट करतात. ते फर्स्ट कोणता? इस्ट्रोजन आणि सेकंड. हे झालं बेसिक इंट्रोडक्शन ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. आता आपल्याला हळूहळू बघायचं की ह्या हार्मोन्सचा काय रोल आहे, कसं ॲक्च्युली मेन्स्ट्रुएशन सायकल होते. ओके फाईन, इथपर्यंत काही डाऊट आहे? जस्ट बेसिक टर्म्स बघितला. व्हॉट इज मेनार्क, देन व्हॉट इज मिनोपॉज, देन मेन्स्ट्रुअल सायकल किती दिवसांची आहे? 28 to 30 days. देर आर 4 हार्मोन्स आर इन्वॉल्ड इन इट. विच आर दोज? फर्स्ट आहे पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करतो ते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन. ओव्हरीज सिक्रेट करतात ते इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. फाईन, पुढे जाऊ. सो बेसिकली आपल्याला एक कॅस्केड मेकॅनिझम बघायचं आहे. डोंट वरी, बोर्डवर जे लिहिलं आहे ते नंतर बघा. आधी मी काय सांगते ती स्टोरी टाईप ऐका. फर्स्ट ऑफ ऑल आपली मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते 1 to 5 days. सो 1 to 5 days ब्लीडिंग स्टार्ट होतं, बरोबर. आता ते ब्लीडिंग कसं होतं? तर इफ यू रिमेंबर आपण युटेरस बघितलं होतं, बरोबर. युटेरसच्या इनर वॉलला काय बोलत होतो? एंडोमेट्रियम. एक्झॅक्टली, द इनर वॉल ऑफ युटेरस इज लाइंड बाय एंडोमेट्रियम, राईट. सो ते एंडोमेट्रियम काय होतं 1 to 5 days दिवस लक्षात घ्या. फर्स्ट 5 days एंडोमेट्रियम वॉल थिक असतं, ते थिन होत जातं, रप्चर होतं आणि तिथून ब्लिडिंग स्टार्ट होतं. सो पहिला काय लिहिलं आहे? ड्युरिंग 1 to 5 days एंडोमेट्रियम ब्रेक्स. एंडोमेट्रियम म्हणजे इनर वॉल ऑफ युअर लिव्हर. ओव्हरीमध्ये काय प्रेझेंट आहेत? सेव्हरल फॉलिकल्स दॅट विल स्टार्ट टू डेव्हलप. फॉलिकल म्हणजे समजले ओव्ह्यूमच्या वरती एक स्ट्रक्चर आहे, कव्हरिंग आहे आणि त्या दोन्ही स्ट्रक्चर्सलाच आपण टुगेदर फॉलिकल बोलतो. सो डिफरंट फॉलिकल्समधून एकच फॉलिकल काय होईल? मॅच्युअर होईल. देन आफ्टर मॅच्युरेशन म्हणजे थोडाफार तो आता डेव्हलपिंग स्टेजमध्येच आहे, ओव्हरीमध्येच प्रेझेंट आहे, तेव्हा त्यांनी काय प्रोड्यूस केलं? सेकंड हार्मोन दॅट इज इस्ट्रोजन. इस्ट्रोजन रिलीज झाला. आता इस्ट्रोजन कोणावर ॲक्ट करेल? एंडोमेट्रियमवर, कारण एंडोमेट्रियम कसं झालं होतं? आपलं पूर्ण ब्रेक झालं होतं. सो इस्ट्रोजनचं काम काय? परत एंडोमेट्रियम रिजनरेट करणं, म्हणजे परत त्याला नॉर्मल लेवलवर आणणं. इथपर्यंत समजलं? ओके. नेक्स्ट आता काय होतं? हे तुमचं झालं अराउंड 13 day पर्यंत. 5 to 13 पर्यंत फॉलिकल डेव्हलप होतोय, बरोबर. तो इस्ट्रोजन रिलीज करतोय. इस्ट्रोजन रिलीज झाल्यावर काय होतं? एंडोमेट्रियम परत नॉर्मल कंडिशनला येते, रिजनरेट होते. नाव ॲट अराउंड 14 डेला काय होतं? पिट्युटरी ग्लँड जो वरती बसलाय ब्रेनमध्ये तो शांत नाही बसत, तो कंटिन्यू काय ना काहीतरी प्रोड्यूस करतोय. पहिल्या 5 दिवसात काय प्रोड्यूस केलं? FSH. आता 14 डेला तो दुसरा हार्मोन सिक्रीट करतोय, तो काय? LH दॅट इज युअर ल्युटिनायझिंग हार्मोन. समजलं? पिट्युटरीला शांती नाही आहे, तो काही ना काहीतरी प्रोड्यूस करतं. अराउंड 1 to 5 day त्यांनी स्टार्ट केलं FSH. देन अराउंड 14 डेला LH. आता LH सिक्रेट झालाय कुठून? पिट्युटरीमधून. पिट्युटरीमधून झाल्यावर तो परत कशावर ॲक्ट करेल? ओव्हरीमध्ये. बट आता ओव्हरीमध्ये काय आहे? आपलं डेव्हलप झालेला फॉलिकल आहे, कम्प्लीट मॅच्युअर झालेला फॉलिकल आहे. सो LHनी कोणावर ॲक्ट केलं? ओव्हरीवर. ओव्हरीमध्ये काय? डेव्हलपिंग फॉलिकल. सो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस LH हार्मोन द फॉलिकल बस्ट. काय सांगितलं? LH रिलीज झाल्यामुळे ओव्हरीमध्ये प्रेझेंट असलेला फॉलिकल काय झाला? बस्ट झाला. आता बस्ट झाल्यावर त्यातून हे दोन्ही स्ट्रक्चर्स सेपरेट आउट होणार आहे आणि हा ओव्ह्यूम बाहेर येणार आहे, बरोबर. इथपर्यंत कळतंय? कधी झालं ही प्रोसेस? ऑन 14 day. 14 डेला तुमचं हे पिट्युटरी ग्लँडनी काय प्रोड्यूस केलं? सेकंड हार्मोन दॅट इज LH. आणि त्या LHच्या इन्फ्लुएन्समुळे आतमध्ये ओव्हरीमध्ये प्रेझेंट असलेला फॉलिकल बस्ट झाला. हे समजलं फ्लोचार्ट. पुढे जाऊ. ओके. देन आफ्टर आता 14 daysचीच कंडिशन चालू आहे, तो ब्रेक झाला आहे फॉलिकल, त्याच्यामधून ओव्ह्यूम रिलीज झाला आहे. आता ओव्ह्यूम रिलीज झालेला कुठे येईल बरं? नेक्स्ट ऑर्गन काय आपल्या ओव्हरीचा? नेक्स्ट ओव्हिडक्ट. सो तो रिलीज झालेला फॉलिकल कुठे आला आहे? ओव्हिडक्टमध्ये. आता तो ओव्हिडक्टमध्ये तिथेच तसाच राहू द्या, त्याचा विचार नाही करायचा. विदिन 24 hours फर्टिलायझेशन झालं पाहिजे. कशाचं? त्या oocyteचं विच इज प्रेझेंट इन ओव्हिडक्ट. आता विदिन 24 hours जर oocyteचं फर्टिलायझेशन झालं तर काय फॉर्म होणार आहे? झायगोट. आणि झायगोट कुठे येऊन इम्प्लांट होणार आहे? एंडोमेट्रियममध्ये, युटेरसमध्ये. आणि त्याला कोण हेल्प करते? तर हे एंडोमेट्रियल ग्लँड्सचे सिक्रिशन, बरोबर. बट व्हॉट इफ की तो फर्टिलायझच झाला नाही, तर विदिन 24 hours आत जर तुमचा oocyte फर्टिलाइज नाही झाला, म्हणजे अराउंड 14 daysला oocyte रिलीज झाला आहे, तर 24 hours म्हणजे
15th और 16th डेला तो फर्टिलाइज झाला पाहिजे एक्झॅक्टली. सो त्याआधी तो फर्टिलाइज नाही झाला तर जो कॉर्पस लेट्यूम आहे ना तो कन्वर्ट होतो कॉर्पस अल्बिकन्समध्ये. कॉर्पस लेट्यूम होता येल्लोइश कलरचा, कॉर्पस अल्बिकन्स व्हाईटिश कलरचा. आता हा कॉर्पस अल्बिकन्स काही सिक्रिशन काही हार्मोन्स प्रोड्यूस नाही करत आहे. सो ऑब्व्हियसली हा कॉर्पस लेट्यूम कशात कन्वर्ट झाला? कॉर्पस अल्बिकन्समध्ये. हा काय प्रोड्यूस करत होता? प्रोजेस्टेरॉन. सो ह्याच्या प्रोजेस्टेरॉनवर इफेक्ट पडणार आहे बरोबर. मग इफेक्ट पडल्यावर हा कॉर्पस अल्बिकन्स काहीच फॉर्म नाही करत आहे. देन काय होईल? तो अनफर्टिलाइज्ड एग पुढे येईल आणि परत सेम 5th डेवाली सायकल रिपीट होईल की एंडोमेट्रियम परत थिन होणार आहे कारण इथे प्रोजेस्टेरॉन वगैरे काही रिलीज नाही होते, कॉर्पस अल्बिकन्स काहीच रिलीज नाही करत आहे. देन एंडोमेट्रियम परत थिन होणार आहे आणि देन अगेन्स ब्लड लॉस. देन ब्लड ते कुठून बाहेर येईल? थ्रू दी वजायना आणि त्यालाच बोलतो आपण मेन्स्ट्रुएशन. समजते? सो त्या ब्लडमध्ये काय काय असणार? एक तर फर्स्ट अनफर्टिलाइज्ड एग, देन रप्चर टिश्यू ऑफ युअर एंडोमेट्रियम, हे सगळं त्या ब्लडमध्ये कंपोजिशन असणार आहे आणि ते ब्लड थ्रू वजायना बाहेर येणार आहे आणि त्यालाच बोलतो आपण मेन्स्ट्रुएशन. इथपर्यंत समजतंय? आता सेकंड केस म्हणजे फर्स्ट केस, जर तो ओव्ह्यूम तिथे ओव्हिडक्टमध्ये फर्टिलाइज झाला तर त्याचं ऑब्व्हियसली एम्ब्रिओमध्ये कन्व्हर्जन होईल. सो सी मेन्स्ट्रुअल सायकलचे थेरॉटिकल पूर्ण आपण डिस्क्रिप्शन बघितलं आहे. आता डायग्रॅम वाईज बघूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल काय सांगितलं? मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 4 हार्मोन्स इन्व्हॉल्ड होते. त्यातले 2 कोण सिक्रीट करत होतं? पिट्युटरी ग्लँड आणि 2 ओव्हरीज. पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन्सचे नाव काय आहेत? FSH आणि LH, दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि पिट्युटरी ग्लँड पण कधी सिक्रेट करत होता? त्याला पण कोणीतरी ॲक्टिवेट करत होतं. फर्स्ट ऑफ ऑल पिट्युटरी ग्लँडच्या वरती कोण प्रेझेंट आहे? हायपोथॅलॅमस. हे सगळे स्ट्रक्चर ब्रेनमध्येच प्रेझेंट आहे. हायपोथॅलॅमसनी एक हार्मोन सिक्रेट केला दॅट इज GnRH, विच इज नथिंग बट गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. कोणी सिक्रेट केलं आहे? पिट्युटरी नाही, हायपोथॅलॅमसनी सिक्रेट केला. हायपोथॅलॅमसनी सिक्रेट केल्यावर तो कोणाला ॲक्टिवेट करतोय? पिट्युटरी ग्लँडना. सो पिट्युटरी ग्लँड मग त्याचे पुढचे हार्मोन सिक्रेट करेल. सो फर्स्ट ऑफ ऑल काय सांगितलं? फर्स्ट पहिले 5 दिवसामध्ये काय होतं? एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम इज नथिंग बट इनर लाइनिंग ऑफ युटेरस. ते काय होत आहे? थिन होतीये बरोबर. थिन झाल्यामुळे इकडे लेवल त्याची कशी आहे? डिक्रीज दाखवते. थिन झाली म्हणजे ती नथिंग बट रप्चर झाली, तिथून ब्लड लॉस होते. कधी? विदिन फर्स्ट 5 डेज. ड्युरिंग दोज 5 डेज अजून एक पिट्युटरी ग्लँड ॲक्टिवेट झाला. कसा ॲक्टिवेट झाला? दॅट वी हॅव सीन बरोबर. पिट्युटरी ग्लँडने ॲक्टिवेट झाल्यावर फर्स्ट हार्मोन रिलीज केला FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता ऑलरेडी एक ट्रिक सांगितलेली आहे. पिट्युटरी ग्लँडने रिलीज केलेले हार्मोन कशावर ॲक्ट करतील? ओव्हरीजवर. आणि ओव्हरीजने रिलीज केलेले हार्मोन कशावर ॲक्ट करतील? एंडोमेट्रियम, युटेरसमधल्या एंडोमेट्रियम. सो आता हा फर्स्ट FSH इट विल ॲक्ट ऑन ओव्हरी. ओव्हरीमध्ये काय प्रेझेंट्स आहेत? सेव्हरल फॉलिकल्स. सो ड्यू टू दॅट FSH फॉलिकल्स विल स्टार्ट टू डेव्हलप. आणि हे डेव्हलप होत होत म्हणजे त्यांची थोडी साईज वाढते आहे, मॅच्युअर होतात ते. आणि डेव्हलप झाल्यावर हा डेव्हलपिंग फॉलिकल एक हार्मोन सिक्रेट करणार आहे दॅट इज इस्ट्रोजन. नाव ह्या इस्ट्रोजनचं काम काय? इट विल ॲक्ट ऑन एंडोमेट्रियम बरोबर. ओव्हरीने सिक्रेट केला आहे ना, सो तो कशावर ॲक्ट करेल? एंडोमेट्रियमवर. एंडोमेट्रियमवर ॲक्ट करतो म्हणजे काय? परत जी एंडोमेट्रियमची लेअर जी रप्चर झाली होती ती आता पुन्हा काय होईल? रिजनरेट होईल बरोबर. इट विल स्टार्ट टू रिजनरेट बिकॉज ऑफ इस्ट्रोजन विच इज सिक्रेटेड बाय डेव्हलपिंग फॉलिकल. सी इकडे बरोबर इथपर्यंत. आता अराउंड हे कधीपर्यंत झालं आहे? 13 डेजपर्यंत. 14 डेला काय होणार आहे? हा फॉलिकल कम्प्लिटली मॅच्युअर झालेला असेल बरोबर. मग 14 डेला पिट्युटरी ग्लँड शांती आहे का? नाही. 14 डेला त्यांनी सेकंड हार्मोन रिलीज केला दॅट इज LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. अँड बिकॉज ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ दॅट LH हा डेव्हलपिंग फॉलिकल जो पूर्णपणे मॅच्युअर झालेला तो काय झाला? आता बस्ट झाला बरोबर. बस्ट होऊन त्यांनी बाहेर काय रिलीज केले? ओव्ह्यूम. बाहेर म्हणजे कशामध्ये? ओव्हिडक्टमध्ये. वाईल रिमेनिंग जो त्याचा बस्ट पार्ट होता फॉलिकलचा तो ओव्हरीमध्येच आहे. समजतंय? देन नंतर आता जो बस्ट झालेला पार्ट आहे तो कशात कन्वर्ट झाला? कॉर्पस लेट्यूममध्ये. आता कॉर्पस लेट्यूममध्ये झाल्यावर 2 कंडिशन सांगितल्या होत्या, जर फर्टिलायझेशन झालं आणि जर फर्टिलायझेशन नाही झालं. आता जेव्हा फर्टिलायझेशन होतं ओव्ह्यूम कुठे प्रेझेंट आहे? ओव्हिडक्टमध्ये. जर फर्टिलायझेशन झालं तर ओव्ह्यूम कशात कन्वर्ट होईल? जायगोट. अँड जायगोट विल बी इम्प्लांटेड इन एंडोमेट्रियम बरोबर. तेव्हा आता कॉर्पस लेट्यूम अजून 2 हार्मोन सिक्रेट करतं. कोणते? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. त्यामधल्या प्रोजेस्टेरॉनची लेवल हाय असते, इस्ट्रोजन
कमी क्वांटिटीमध्ये सिक्रेट होतं. आता या दोघांचं काम काय की सेम प्रोजेस्टेरॉन काय करणार आहे, एंडोमेट्रियलची जी लायनिंग आहे बरोबर त्याला ॲक्टिवेट करणार आहे. आणि एंडोमेट्रियममध्ये काय प्रेझेंट आहेत, ग्लँड्स. ते ग्लँड्स काहीतरी सिक्रिशन करतील. ते सिक्रिशन कशासाठी इम्पॉर्टंट आहे, एम्ब्रिओ जेव्हा इम्प्लांट होईल ना त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कशाचे सिक्रिशन, एंडोमेट्रियल ग्लँड्स आहे बरोबर. आणि इस्ट्रोजनचं फंक्शन आपण ऑलरेडी इथं डिस्कस केलं होतं. इट विल स्टार्ट टू रिजनरेट एंडोमेट्रियम. समजतंय. फर्टिलायझेशन झालं तर त्या केसची बोलतीये मी. फर्टिलायझेशन झालं तर कॉर्पस लेट्यूम काय करतोय, दोन हार्मोन सिक्रीट करतोय, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. प्रोजेस्टेरॉन इट विल ॲक्ट ऑन एंडोमेट्रियम अँड एंडोमेट्रियल ग्लँड विल गेट ॲक्टिवेटेड. ॲक्टिवेट झाल्यावर ते काहीतरी सिक्रिशन प्रोड्यूस करतील. ते कशाला हेल्प करतील, तो एम्ब्रिओ इम्प्लांट करायला. केस 2 जर सपोज फर्टिलायझेशन नाही झालं तर कॉर्पस लेट्यूम इनॲक्टिवेट होतोय. पण फर्टिलायझेशनचा पण एक एक्सपायरी डेट सांगितली, एक टिपिकल टायमिंग होता किती, 24 आवर्स. विदिन 24 आवर्स काय झालं पाहिजे, फर्टिलायझेशन. आता विदिन 24 आवर्समध्ये फर्टिलायझेशन नाही झालं तर कॉर्पस लेट्यूम इनॲक्टिवेट होईल आणि कशात कन्वर्ट होईल, कॉर्पस अल्बिकन्समध्ये. फाईन. कॉर्पस अल्बिकन्स काही सिक्रेट करताय का, नाही, काहीच सिक्रेट नाही करत आहे. सो हा याच्यामध्ये कन्वर्ट झाला आहे. सो याचे सिक्रिशन्स पण आता कसे झालेत, स्टॉप झालेत. सो एंडोमेट्रियम जी थिक होत होती ड्यू टू प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन ती परत काय होईल, डिजनरेट व्हायला लागेल, परत थिन व्हायला लागेल अँड देअर विल बी लॉस ऑफ ब्लड. सो इकडे परत डिक्रीजिंग लाईन दाखवली आहे एंडोमेट्रियमची. आता ब्लड तर बाहेर येणारच आहे. मग त्या ब्लडमध्ये काय काय कॉम्पोजिशन सांगितलं. फर्स्ट त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, अनफर्टिलाइज्ड ओव्ह्यूम. सेकंड रप्चर टिश्यू ऑफ एंडोमेट्रियम. हे सगळं टुगेदर त्या ब्लडमधून बाहेर येईल थ्रू वजायना अँड दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन. समजतंय. इकडे पहिल्या 5 दिवसात एंडोमेट्रियम थिन झालं म्हणून खाली लाईन. देन नेक्स्ट इस्ट्रोजनमुळे काय झालं, परत एंडोमेट्रियम रिजनरेट व्हायला लागला. रिजनरेट झाल्यावर 14 डेला तो डेव्हलप झालेला फॉलिकल बस्ट होईल. का बस्ट झाला, LH मुळे, कारण LH रिलीज केला पिट्युटरीनी. देन आता त्यानंतर काय होणार आहे, परत एंडोमेट्रियम तशीच बरोबर आहे, राईट. देन कोण येतं तुमचं, कॉर्पस लेट्यूम, कारण जो ओव्ह्यूम आहे तो ओव्हिडक्टमध्ये गेला आहे बट बस्टिंग पार्ट ओव्हरीजमध्येच आहे. तो ओव्हरीजमधला बस्टिंग पार्ट कशात कन्वर्ट होईल, कॉर्पस लेट्यूम. कॉर्पस लेट्यूम परत 2 हार्मोन सिक्रीट करणार आहे, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. समजतंय. प्रोजेस्टेरॉन काय करणार आहे, एंडोमेट्रियल ग्लँडला ॲक्टिवेट करेल की काहीतरी सिक्रिशन्स प्रोड्यूस कर. ते सिक्रिशन्सचा इम्पॉर्टन्स काय, जर एग फर्टिलाइज झाला तर एम्ब्रिओ इम्प्लांट करण्यासाठी त्या सिक्रिशन्सचा इम्पॉर्टन्स आहे, राईट. फर्टिलाइज होण्याचा पण एक टिपिकल टाईम आहे बरोबर. विदिन त्या टाईम पिरियडच व्हायला पाहिजे. किती सांगितला, 24 आवर्स बरोबर. 24 आवर्सच्या जर आत झालं तर प्रोजेस्टेरॉन तो एंडोमेट्रियमला ॲक्टिवेट करेल, त्याचं सिक्रिशन होईल. जर विदिन 24 आवर्स एग फर्टिलाइज नाही झाला तर कॉर्पस लेट्यूम कशात कन्वर्ट होईल, कॉर्पस अल्बिकन्समध्ये. आणि कॉर्पस अल्बिकन्स काय सिक्रीट करतोय का, नाही. ऑब्व्हियसली मग हे दोघांचं सिक्रिशन पण आता बंद झालं. सो एंडोमेट्रियम काय होणार आहे, परत डिक्रीज, म्हणजे परत डिजनरेट व्हायला स्टार्ट होईल अराउंड ऑन 28 डेज. समजतंय. हे होतं मेन्स्ट्रुअल सायकल.